नमस्कार, पूजा अँड हृदय ब्लॉगमध्ये आपल्या साऱ्यांचं स्वागत आहे। मंडळी, आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो नारळी पौर्णिमा विशेष असा असणार आहे। नारळी पौर्णिमा कोळी लोक एवढ्या थाटात का साजरी करतात माहिती आहे का तुम्हाला? चला जाणून घेऊयात। श्रावण पौर्णिमेचा दिवस हा समुद्रकिनारी राहणारे लोक नारळी पौर्णिमा म्हणून साजरी करतात। समुद्रकिनारी राहणाऱ्या कोळी बांधवांचे जीवन पूर्णतः समुद्रावर अवलंबून असते। या दिवशी समुद्राला श्रीफळ अर्पण करून त्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते। नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करून समुद्राची पूजा केली जाते। जून व जुलैमधील मुसळधार पावसामुळे समुद्र खवळलेला असल्याने तसेच हा काळ माशांच्या प्रजननाचा काळ असल्यामुळे ह्या काळात मासेमारी करत नाहीत। श्रावण पौर्णिमेला सागराला नारळ अर्पण करून समुद्राच्या सर्व संकटांपासून मच्छीमारांचे रक्षण व्हावे तसेच त्यांच्या व्यवसायात भरभराट व्हावी यासाठी कोळी लोक सागराकडे प्रार्थना करतात। नारळी पौर्णिमेचे पूजन झाले की समुद्रात जाऊन मासेमारी सुरू केली जाते। पारंपरिक वेशभूषा करून सोन्याचे दागिने घालून कोळी गीत गात हा सण मोठ्या उत्सवाने कोळी बांधव साजरा करतात। या सणाच्या दिवशी नारळी भात किंवा यासारखे पारंपरिक अन्न बनवले जाते ज्यामध्ये नारळाचा समावेश असतो। मच्छीमारांसाठी समुद्र पवित्र आहे कारण त्यांच्या उदरनिर्वाहाचे ते मूळ साधन आहे। ते बोटींचीही पूजा करतात। पूजा पूर्ण झाल्यानंतर मच्छीमार त्यांच्या सुशोभित बोटीतून समुद्रात जातात। एक छोटासा प्रवास करून ते किनाऱ्यावर परततात। त्यामुळे नारळी पौर्णिमा हा सण निसर्ग व मानव यांच्यामधील अतूट नात्याचे प्रतीक आहे। तसेच येणारे वर्ष सुख, आनंद आणि संपत्तीने भरलेले असेल ह्याचे सूचक सुद्धा आहे। तर मंडळी, कसा वाटला आजचा हा आपला व्हिडिओ हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत शेअर करा। जर वेगळे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला आजच फॉलो करा। भेटू आपण सुंदर अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।